Hello, this is the My Artifact episode number 1838. आजची तारीख आहे 27 फरवरी, गुरुवार. आजचा 9:15 झाले. आता आज थंडी थोडीशी जास्त आहे. आय जस्ट फील लाईक दॅट. आता मी शॉर्ट मूवी याचे काही कन्फ्युजन बघितले. कन्फ्युजन नाही, याचे काही रिक्वायरमेंट्स. म्हणजे ऍज अ तुम्ही शॉर्ट फिल्म तुम्ही फिल्म फेस्टिवल मध्ये पब्लिश करत आहात, तर तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीची गरज असते. ओके, तर याच्यापैकी याचे मोस्ट ऑफ द जे पॉइंट्स आहेत ते क्लिअर आहे, बट काही पॉइंट्स नाही का थोडे अनक्लिअर आहे. त्यात मला थोडं डाऊटफुल आहे. त्यांनी माझ्या प्रोजेक्टवर थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो. तो म्हणजे असा आहे की माझ्या शॉर्ट फिल्म मध्ये एक रोहन नावाचा कॅरेक्टर आहे. तो खूप खुश होतो जेव्हा त्याची गर्लफ्रेंड नाही म्हणता, एक त्याची फ्रेंड जो तिला लाईक करतो ती बाहेर येण्यासाठी म्हणजे तयार होते. म्हणजे जस्ट लाईक दॅट की शी हो म्हणते की ठीक आहे आपण बाहेर भेटू बा. तर ही वॉज रिअली हॅपी आणि त्या उद्देशाने तो मग स्वतःची तयारी करतो. आणि त्यावेळेस मी हे एक गाणं टाकलं होतं. कोणतं? आवाज वाढव डीजे तुझ्या आईची शपथ आहे, आवाज वाढव डीजे तुझ्या आईची शपथ आहे. सो हे गाणं वॉज रिअली इन्थुझियास्टिक. या बट याच्यामध्ये असं सांगितलं आहे क्रायटेरियामध्ये की शॉर्ट फिल्म मध्ये कोणतेही कॉपीराईट नसले पाहिजे. म्हणजे तुम्ही कोणत्याही फिल्मचे किंवा कोणत्या अल्बमचे किंवा कोणत्या कशाचेच तुम्ही ऑडिओ टाकू शकत नाही. यू कॅनॉट डू दॅट. अनलेस समजा तुम्ही टाकत आहे तुमच्यावर कॉपीराईटचे केस येऊ शकते आणि दॅट विल बी रिअली डिझास्टर फॉर यू. सो तो एक पॉइंट आहे. दुसरा एक पॉइंट आहे की जेव्हा तुम्ही तुमची शॉर्ट फिल्म जेव्हा तुम्ही हे करता, एक प्रकारे रजिस्टर करता फिल्म फेस्टिवल मध्ये, तर इथे तुम्हाला एक प्रकारे की इथे काय करायचं असते, इथे कॉपीराईट करायचं असते. तुमची जे हे आहे ना, म्हणजे तुमचं कोणतं, म्हणजे कॉपीराईट म्हणजे काय असते की हे आता मला कॉपीराईटचे कन्सेप्ट थोडे क्लिअर होत आहे आता राईट नाव. ह्या मला ऍक्च्युअली थोडं बहुत थेरोटिकल नॉलेज होती याच्याबद्दल, बट नॉट प्रॅक्टिकल. बट आतापर्यंत अजून काही प्रॅक्टिकल नॉलेज वगैरे नाही आहे. इट जस्ट लाईक दॅट, जस्ट की तुम्हाला तुमचं कॉपीराईट असणं गरजेचं आहे. म्हणजे तुमचं हे युनिक प्रोडक्ट आहे तर, आणि नो वन विल कॉपीराईट. सो येस, म्हणजे तुमचं स्वतःचं पण कॉपीराईट असलं पाहिजे आणि तुम्ही दुसऱ्या कोणत्या फिल्मचे किंवा दुसरं कोणतंच तुम्ही ऑडिओ क्लिप, व्हिडिओ क्लिप कोणतेच वापरू शकत नाही. इट वॉज कम्प्लिटली कॉपीराईटच्या केसमध्ये येऊ शकते, तर ते तुम्ही नाही वापरू शकत. तर हे प्रॉब्लेम आहे. अजून कोणतं आहे की तुमची समजा स्क्रिप्ट रिजनल लँग्वेज मध्ये असेल तर तुम्ही इंग्लिश सबटायटल तयार करून ठेवा. तर हे इंग्लिश सबटायटल मला नाही वाटत जास्त कठीण राहील, बट या करून घेते. ओके, त्याच्यानंतर अजून काय आहे, आतापर्यंत मला एवढेच पॉइंट दिसले, बाकी तर काही नाही. बाकी तर मग तिथे जाऊन गेल्यावर काय इट इज लाईक दॅट. सांगू, मला शॉर्ट फिल्म बनवण्यासाठी फारसा खर्च लागणार नाही ऍज कम्पेअर टू ती शॉर्ट फिल्म नाही का फिल्म फेस्टिवल मध्ये पब्लिश करणं. ते थोडं खर्चीलं काम आहे. काय तिथपर्यंत जाणं आणि मग या साऱ्या गोष्टी मॅनिप्युलेट करणं. बट या, आणि आता मी नाही का काही युट्यूबवर शॉर्ट फिल्म्स वगैरे बघितले तर काफी पथेटिक आहे यार. लिटरली म्हणजे कुछ भी नाहीये त्याच्या शॉर्ट फिल्म मध्ये. बट माझी शॉर्ट फिल्म वॉज व्हेरी मच अमेझिंग यार. बट तू असं नाही म्हणताय, कारण तू अजून माझं पूर्ण पिक्चर बघितली नाही. यू डोंट नो एनिथिंग. यू जस्ट, तू आता हार्डली 2-3 शॉर्ट फिल्म बघितले.
पण ऍज कम्पेअर टू माझी स्टोरी वर जबरदस्त आहे. माझ्या स्टोरीमध्ये एक प्रकारे कॅरेक्टर आहे, एक छोटीशी स्टोरी आहे आणि कॉमेडी पण आहे. इट वॉज या. आणि युजली ओरिजिनॅलिटी आहे, म्हणजे मले तुले भोकाले मादर शोध. हा, आणि अजून एक गोष्ट की तुम्ही तुमच्या सेन्सरशिप सर्टिफिकेट असलं पाहिजे, म्हणजे तुमच्या फिल्ममध्ये कोणतेही अश्लील असं काही नसलं पाहिजे. इट वॉज कुछ भी नाही. या तर याच्यामध्ये शिवा पण नाही आणि कोणती अशी व्हिज्युअल पण नाही. तर त्यावेळेस माझा असा विचार आहे का मी ते जेव्हा तो मादर शोध म्हणतो तेव्हा मादर शोधच्या वेळेस मी वोकल पूर्ण ऑफ करून टाकेल तेव्हा दॅट वुड बी बेटर, राईट. बहुत मोठं काम आहे, बहुत मोठं. युजली शॉर्ट फिल्म बनवणं मला एवढं कठीण काम वाटत नाही, बट ऍज कम्पेअर टू झालं. पण सांगू, हे खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी भेटते. समज जर तू शॉर्ट फिल्म बनवत आहे ना आणि शॉर्ट फिल्म समज जर तू पब्लिश जरी करत आहे ना, तर डेफिनेटली सांगतो तुला याच्यातून काम डेफिनेटली 101% भेटेल. तुला बस स्वतःवर विश्वास असणं गरजेचं आहे. यू कॅन डू दिस. येस. आणि इट वॉज रिअली अमेझिंग थिंग्स, कारण याच्यातून आपला स्वतःला एक्सपिरियन्स येतो वगैरे वगैरे. ओके, ते हे आहे. उद्याचं काय आहे? उद्या तर शुक्रवार आहे, तर उद्या मी वर्धेला जाईल. ओके. शनिवारी मी पिंटीच्या घरी बादल आणि वैभवला बोलवेल आणि त्यांच्यासोबत पहिला सेगमेंट शूट करेन मोबाईलवरच. या पाहतो का माझ्यामध्ये किती कला आहे, की त्यांच्यामधली जे ऍक्टिंगची जी स्किल्स आहे ते मी माझ्या प्रोजेक्टसाठी कशाप्रमाणे वापरू शकतो. म्हणजे माझ्यामध्ये टॅलेंट आहे का, मी त्याच्यामध्ये ती ऍक्टिंग काढू शकतो का, कॅन आय डू दॅट. तर हे मला माहित पडेल. एक प्रकारे ट्रायल अँड एररच आहे, तरी मी प्रॉपरली शूट करेन. सोबत मला कॅमेरा पण म्हणजे मोबाईलमध्ये शूट करताय, तर इट वॉज नेव्हर बी मॅटर फॉर मी. ओके. सो पाहू आता. ओके. सो कशाप्रमाणे आपण ती फिल्म शूट करू. मी काफी एक्साइटेड आहे आणि बट खूप मोठं काम आहे, कारण अशा गोष्टी खूप साऱ्या आहेत जे मला माहीत नाही आहे. कॉपीराईट बद्दल फारसं माहीत नाही, कारण समजा जर तिथे रोहन खुश आहे तिथे मला काही ना काही ऑडिओ क्लिप दाखवावं लागेल, पण अशी ऑडिओ क्लिप जी लोकांना पण आवडली पाहिजे. पण कॉपीराईटचा कन्सेप्ट आहे तर आपण वापरू शकत नाही. तर अशा सिच्युएशनच्या वेळेस मी काय करू, तर आय डोंट नो. या व्हॉट इफ, म्हणजे आपण खूप काही करू शकतो ना. इट वॉज लाईक आय डोंट नो यार. म्हणजे पहिले यांचे पूर्ण टेक्निकॅलिटी बघावं लागेल की हाऊ दे, यासाठी कोणत्या क्रायटेरिया ते लोक फॉलो करतात शॉर्ट फिल्मसाठी. आपल्याला मेन मोठो हा आहे का या शॉर्ट फिल्म पासून आपल्याला काम भेटणं इम्पॉर्टंट आहे, आणि याच्यापासून आपल्याला 100% काम भेटेल, कारण आपल्या शॉर्ट फिल्म मध्ये खरंच तेवढी दम आहे. या इट वॉज दॅट. बट आय डोंट नो आता लोकांची ऍक्टिंग कशी राहील, बादलनी वैभवची ऍक्टिंग कशी राहील त्याच्यावरून माहित पडेल. बट टिल देन इट वॉज क्वाईट अ गुड. या आणि मला काफी असं फील होऊन राहिलंय की मी एक काफी टॅलेंटेड पर्सन आहे या फील्डमध्ये. कारण लिटरली खरंच म्हणजे मी आता अशी शॉर्ट फिल्म बघितली यांचे युट्यूबवर, इट वॉज असं काही फारसं काही होतं नाही, बट माझ्या शॉर्ट फिल्म मध्ये जे ओरिजिनॅलिटी आहे आणि रिजनल आहे, सो इट वॉज रिअली ग्रेट. मला दाढी आवडून राहिली, तर मी दाढी ठेवू की कापू? कापू तर नाही, बट जास्त आली ना असं गचर गचर करते आणि असं छेडूशी वाटते. आता मी दाढी वगैरे कधीच कापणार नाही, म्हणजे जस्ट लाईक नेहमी तो शेप मध्ये ठेवील. इट वॉज व्हेरी गुड फॉर मी. So right now this is it. This is the end. This is my artifact episode number
1837. Right now we are at Nagpur, Maharashtra. Thank you.